काहीतरी सीट आहे ना, नकल लावायचं विसरलं दादा. त्याच्या रिमला पूर्णपणे फुल प्रूफ करून टाकतो. एक्सेसरी लागली नाही की गाडी काहीतरी वेगळीच दिसायला लागते असं वाटतं. गाडी जेटीमध्ये जाण्याचा पण एक्सपिरियन्स झालेला आहे. सो जसं तुम्ही आधी बघितलेलं, आपण सॅटर्डेला आपली बाईक सोडून आलेलो HDT कस्टम्समध्ये ट्यूबलेस करायसाठी आणि नकल गार्ड्स लावायसाठी. सो आज आहे ट्यूजडे. सॅटर्डे नंतर येणारा ट्यूजडे नाही, ऑलमोस्ट एक वीक नंतरचा ट्यूजडे. सो आज 11वा दिवस आहे. 11 दिवस गाडी तिकडेच होती. ॲक्च्युली झालेली लास्ट फ्रायडेलाच झालेली, बट संकेत आउट ऑफ टाऊन होता, त्यामुळे आम्ही ट्यूजडेला जायचं ठरवलेलं. सो आज आहे ट्यूजडे. आज आपण फायनली गाडी घ्यायला चाललो आहे. आता आम्ही जाणार आहे बेसिकली घाटकोपरला ट्रेन, मग मेट्रो, तिकडे उतरून मग जेटीने मडला गेलो. तर जेटी जिथे उतरते तिथे एकदम बाजूलाच आहे HDTचं गॅरेज. सो खूप जवळ पडतं तसंच जायला, उगाच कॅब बिप करून गोल फिरून जावं लागतं खूप. सो तुम्ही पण हेच लक्षात ठेवा, घाटकोपरवरनं मेट्रो, वर्सोवा जेटीवरनं तिकडे जायचं आणि मडला एकदम बाजूलाच HDT कस्टम्स आहे. तुम्ही चालत पण जाऊ शकता HDT पर्यंत, किंवा तिथून रिक्षा पण मिळतात. सो आता आपण तिथे चाललो आहे आणि आता बघूया आपल्या बाईकचं काम कसं झालं आहे. ट्यूबलेसचं तर आपल्याला इव्हेंच्युअली चालवूनच कळेल, बट नकल गार्ड्स कसे दिसतात ते पण कळेल. आणि आता पुढच्या व्हिडिओसाठी एक नवीन आयटम पण आलेला आहे. सो आपली गाडी आता बेसिकली ॲक्सेसरीज लोड करायला स्टार्ट झालेली आहे. फर्स्ट सगळ्यात इसेन्शियल ॲक्सेसरी होती ते होतं ट्यूबलेस करणं. आता नकल गार्ड्स लागले आहेत. आपल्याकडे हे जे आलेलं आहे हे आहे आपलं इंजिन गार्ड. सो आणि आता अजून काही ॲक्सेसरीज अजून इन ट्रान्झिट आहेत, तर तुम्हाला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. खूप गाडी आता लोड होणार आहे. हा ना, ऐशी काहीतरी सीट आहे ना, बुलेटची सीट. बोबो आणि दुसरा कुठला असतो? HJGचा पण असतो ना. सगळ्या गाड्या ट्यूबलेस, 1, 2, 3 हिमालयन, BMW. ही बाईक ट्यूबलेस करून तर रेडी आहे. ट्यूबलेसचे ट्यूब्स इथे काढून ठेवलेत, फक्त नकल गार्ड लावायचं विसरलं दादा. तर आता लावायची चालू आहे प्रोसेस. हे असे आपले क्रॅश गार्ड्स लागणार इथे. तर ना अशा टाईपची ही पूर्ण बघा ब्लॉक होऊन जाते रिम. जे रबरचे जे स्पोक्स इथून नॉर्मली दिसतात ते दिसत नाही. सगळे पोर्स ब्लॉक करून मग त्याच्यावर अजून एक एक्स्ट्रा रबरची कोटिंग केली जाते. तर ही कोटिंग पूर्ण हार्ड होणार. हीच मेन प्रोसेस असते ट्यूबलेस कन्व्हर्जनची. तर ह्याच्यावर तुम्हाला ट्यूब टाकायची गरज नाही. ह्याच्यावर डायरेक्ट टायर चढवा आणि हवा मारा, असा सीन असतो. बेसिकली आपण ट्यूबला टायरच्या रिमला पूर्णपणे फुल प्रूफ करून टाकतो. हे बघा तुम्हाला कळेल, ही फ्रंटची रिम आहे. ह्याच्यात असे होल्स आहेत. तर ह्या होल्सला पूर्णपणे कवर करून मग त्याच्यावरनं परत एकदा एक लेअर पूर्णची लावतात, तेव्हा जाऊन ती अशी होते. मी लाईटकडेच बघितलं, मी क्रॅश गार्डकडे बघितलंच नाही. कळून नाही पटकन. चावी दे ना. अच्छा, लाईटला डायरेक्ट हे केलं, माउंटच वेल्ड करून टाकला आहे. म्हणजे क्लिप ऑन नाही आहे, माउंट पण वेल्डेड आहे डायरेक्ट. संकेतच्या गाडीवर हे वेल्डेड क्रॅश गार्ड्स, मॅट डॉगची लाईट पण डायरेक्ट वेल्डेड. फुल प्रॉपर काम झालेलं आहे. फायनली गाडीचं काम झालेलं आहे, ट्यूबलेस कन्व्हर्जन. आणि आपले बागबस्टर आत्ता लागले, लावायचे विसरलेला, बट आत्ता लागलेत फायनली. संकेतच्या गाडीचं पण काम झालं आहे. अपर क्रॅश गार्ड सी आणि त्याचे ऑलरेडी होते अल्फा मॅट डॉग, ते त्याचे लावून झालेत. आणि त्याने मोबाईल माउंट पण लावून घेतला आहे. आता मस्त जरा फोटोग्राफी चालू आहे. HDT कस्टम्सचा स्टिकर लावलेला आहे, तो पण बघूया. हा बघा, इथे कस्टम्सचा स्टिकर पण लागला आहे. खतरनाक. आता थोडंसं एक पण काय पण ॲक्सेसरी लागली नाही की गाडी काहीतरी वेगळीच दिसायला लागते असं वाटतं. आता एक फक्त नकल गार्ड लागलं तर एकदम भारी वाटतं आहे काहीतरी. आता बघूया हळूहळू एक एक गोष्टी लागतील तर कसं दिसतंय पुढे. तर फायनली निघालेलो HDT कस्टम्समधनं. गाडीचं आपलं काम झालेलं आहे. एकदम मस्त वाटतं आहे, एवढ्या दिवसांनी गाडी चालवतो आहे.
11 दिवस गाडी नव्हती तर कसं तरी वाटत होतं. आत्ता गाडी आणली आहे, मिळाली तर असं जरा बरं वाटतंय. आज रोडने नाही जाणार आहे, आज आपण जेटीवरने काही गाडी टाकणार आहे. जरा नवीन एक्सपिरियन्स. आला जेटी फुल झाली वाटतं. गाडी जेट्टीमध्ये चढवायचा नवीनच एक्सपिरियन्स आहे. संकेत बोलतो पाय पुरत नाही आहेत, कठीण आहे. मग बघूया आता काय सीन आहे. याला बाजूला पाणी आहे असं वाटतं, कुठे गेली पाण्यात तर डायरेक्ट कलंडलो तर पायच नाही लागला खाली आणि तेच मदत करतायत. कठीण आहे बाबा, एवढीशी खूप कमी जागा आहे. बघूया आपल्याला जमते का. बाय बाय मड आयलंड. आता माहीत नाही कधी परत भेट होईल. मे बी गौरवची गाडी घेऊन आलो तर त्याची गाडी पण द्यायला, म्हणूनच तो आज बघायला आलेला. पण आता वेळ आहे त्याला अजून थोडा, 1 महिना तरी ॲटलिस्ट आय गेस. गाडी जेट्टीमध्ये जाण्याचा पण एक्सपिरियन्स झालेला आहे. कोकणात जायची वाट नाही बघायला लागली त्यासाठी. हां, व्ह्यू चांगला एवढा नाही आहे, हाच एक आहे प्रॉब्लेम. बट ठीक आहे, चालून जातं तेवढं. ओके, फायनली या साईडला पोचून चालू झालेली आहे राईड म्हणजे फक्त घरी पोचायचं बस झालं. गावातनं कसं बाहेर पडावं. मॅप लावून घे, मॅप त्याला कळणार नाही. भरलेली वाटते गाडी. हां, भरलेली वाटतं फुल. हां बरोबर, आता भारी वाटतं ते. मला पण आवडलं आहे, आयटमच भारी. प्रोटेक्शन. अरे पण हे पण काय मेटलच आहे ना, ह्याच्यात काय प्रॉब्लेम नाही आहे. पडलं तरी असं कायच होतं, मेटलच लागेल ना आधी. ठीक आहे, 2000ला मिळालंय. आवाज बघितला ना कसा येतो, टपटूप 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 येत राहतो. भारी वाटतं फुल. ह्याला काय झालं, ह्याला मध्येच लेफ्टला येतोय. संकेतची स्कूटरकडे ठेवलेली होती ती आता घेऊन आम्ही निघतोय. पोचलो होता मुलुंडला, 2 मिनिटात घरात पोचलो. आता डायरेक्ट घरीच भेटूया. मी जातो आपल्या ईस्ट वेस्टने, माझं बाजूलाच आहे ना. चल बाय बाय. हां, सो फायनली गाडी घरात पोचलेली आहे. ट्यूब्स पण मी काढून घेतल्या. आता ट्यूब्स घेऊन घरी जातो. इट्स लाईक इमर्जन्सीसाठी आपण कधी टूरला गेलो तर तेव्हा ते घेऊन जाणार. जर यातलं काही कुठून पण हवा लीक झाली वगैरे तर आपण डायरेक्टली ट्यूब इन्स्टॉल करून, किंवा पंक्चर फेल झालं काही झालं तर डायरेक्ट ट्यूब इन्स्टॉल करून हवा भरायची आणि चालू शकतो सेम ह्याच्यामध्ये. जर आपलं जस्ट इन केस इट्स लाईक अ व्हेरी लो हे मेजॉरिटी की म्हणजे लो चान्सेस की असं होईल. आपण जे आत्ता केलं आहे ट्यूबलेस कन्व्हर्जन ते फेल होईल. बट सध्या तरी गाडी मस्त दिसते. ट्यूबलेस कन्व्हर्जन हवा तरी आता एकदम मस्त आहे, काही प्रॉब्लेम नाही झाला आहे. फक्त हवाचं ॲक्च्युली त्याचं प्रेशर चेक करून घे असं तो बोललेला, तर ते करायचं आहे. आणि नकल गार्ड्स पण आपले मस्त दिसत आहेत. फक्त ही जी साईड आहे ना, ही मला थोडीशी जास्त अशी वर गेल्यासारखी वाटते. तर ती जरा मी एकदा चेक करून घेणार आहे. बाकी म्हणजे ओव्हरऑलच ते मी जरा सरळ करायला ट्राय करेन. बट ॲज सच तुम्ही इकडनं बघाल ना तर ह्या लिव्हरच्या परफेक्ट लेंथमध्ये परफेक्ट सेम पॅरललमध्ये तो रॉड आहे. तर मे बी वरच्या प्लॅस्टिकमध्ये थोडासा क्रॉस आहे तो. सो मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. मी आत्ता हे जे लावलेलं आहे ते बेस्ट दिसतं आहे. सो या ब्लॉगमध्ये आता एवढंच. आपण आता पुढचा ब्लॉग जो असेल त्यामध्ये पण अजून एक ॲक्सेसरी ॲड होईल. सो आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.